नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 21 मार्च 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, मित्रांकडून एखादा रोमांचक प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूपच सुंदर असेल. तुमची योजना बारगळविण्यासाठी कोणीतरी प्रयत्न करतील, म्हणून तुमच्या अवतीभोवतीची माणसे काय करत आहेत याकडे बारकाईने लक्ष ठेवा. अन्य लोकांच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करीत तुम्ही आनंद साजरा कराल. ही गोष्ट लक्षात घ्या की दुःखाच्या प्रसंगात तुमचे संचित धनच कामी येईल, म्हणून आजच्या दिवशी धनसंचय करण्याचा विचार करा. तुमची संवाद कौशल्य आणि कामातील कौशल्य प्रभावी ठरू शकतील. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल. उपाय: आर्थिक स्थिती चांगली करण्यासाठी गायीला गोड खाऊ घाला. वृश्चिक राशी, व्यवसायातील आपल्या कौशल्याची कसोटी लागण्याची शक्यता आहे. अपेक्षित फळासाठी तुम्ही तुमचे सारे लक्ष प्रयत्नावर केंद्रित करा. कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो, त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. कार्यक्षेत्रात किंवा व्यवसायात तुमचा निष्काळजीपणा तुम्हाला आर्थिक नुकसान देऊ शकतो. नव्या घटनांवर लक्ष केंद्रित करा. आपल्या मित्रांकडून मदत मिळवा. दिवसाची सुरुवात जरी थकणारी राहील, परंतु जसजसे दिवस पुढे जातील तुम्हाला चांगले फळ मिळायला लागतील. दिवसाच्या शेवटी तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळू शकेल आणि तुम्ही कोणी जवळच्या सोबत भेट करून या वेळेचा सदुपयोग करू शकता. तुम्ही आणि तुमचा जोडीदार मिळून आज चांगला वेळ व्यतीत कराल. उपाय: चांगल्या आर्थिक जीवनासाठी ओम गण गणपते नम या मंत्राचा 11 वेळा जप करा. मिथुन राशी, आजच्या दिवशी प्रेम प्रकरणात मतभेद निर्माण होऊन वादग्रस्त होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसापासून कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडथळे निर्माण होत असतील तर आजचा दिवस मात्र चांगला आहे. तुम्हाला बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, त्यामुळे अत्यंत दक्ष राहावे लागेल. ताणतणाव आणि दडपणात वाढ होण्याची शक्यता आहे. कमिशन लाभांश याद्वारे फायदे मिळतील. तुमच्या मनावर असलेले ओझे उचलण्यास आणि तुम्हाला पाठिंबा देण्यास नातेवाईक पुढाकार घेतील. रिकाम्या वेळेत तुम्ही आज काही खेळ खेळू शकता, परंतु या वेळेत काही प्रकारची दुर्घटना होण्याची शक्यता आहे, म्हणून सावधान राहा. एका लहानशा बाबीवरून तुमच्या जोडीदाराने खोटेपणा केल्यामुळे तुम्ही नाराज असाल. उपाय: झोपते वेळी एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवून सकाळी घराच्या जवळ असलेल्या झाडाच्या मुळांना टाकल्यास आरोग्य चांगले राहील. कर्क राशी, कार्यक्षेत्रात कुणाशी जवळीकता ठेवू नका. तुमची बदनामी होऊ शकते. जर तुम्हाला कुणासोबत जोडायचे आहे तर ऑफिसपासून दूर राहूनच त्यांच्याशी बोला. तुमची उच्च कोटी ऊर्जा आज चांगल्या कामासाठी वापरा.
धनाने जोडलेल्या काही गोष्टीतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धनलाभही होऊ शकतो. आपली नातवंडे ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील. आज घरात कुठल्या पार्टीमुळे तुमचा महत्त्वाचा वेळ खराब होऊ शकतो. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. उपाय: आंधळ्या लोकांची मदत आणि सेवा करा आणि आपल्या प्रेम जीवनाला सकारात्मक दृष्टिकोनात ठेवा. सिंह राशी. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिकेशी भावूक बोलू नका. मान्यवर, श्रेष्ठ व्यक्तीबरोबरच्या चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना सुचतील. तुमच्या सर्व अडचणीवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकता, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराला तुमची गुप्त माहिती सांगताना 10 वेळा विचार करा. शक्य असेल तर ती माहिती सांगू नका, कारण तुमची पत्नी ही गुप्त माहिती दुसऱ्या कोणाला तरी सांगण्याची शक्यता आहे. आज तुमच्या जवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृतीमुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. वैवाहिक आयुष्यातील कठीण टप्प्यानंतर आज थोडासा दिलासा मिळेल. उपाय: पिण्याच्या पाण्याचा घडा भरून गरिबांसाठी ठेवल्याने पारिवारिक आयुष्यात आनंद वाढेल. कन्या राशी. आज तुम्ही मेहनत केली तर यश निश्चित मिळेल, कारण आजचा दिवस तुमचाच आहे. तुमच्या सहकाऱ्यांना तुम्ही ज्या विशिष्ट पद्धतीने विषय हाताळत आहात ते आवडणार नाही, परंतु ते तुम्हाला सांगू शकणार नाहीत. तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम होत नसेल तर तुमच्या कामाची पद्धत तपासून पहा आणि आवश्यक ते बदल तुमच्यात करा. होम हवन, शुभ कार्याचे सोहळे घरीच करा. आज महत्त्वाचे निर्णय घेणे तुम्हाला क्रमप्राप्त ठरू शकते, त्यामुळे तुमचा तणाव वाढेल आणि तुम्ही उदास राहाल. धनाने जोडलेल्या काही गोष्टीतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धनलाभही होऊ शकतो. एकमेकांचा दृष्टिकोन समजून घेऊन वैयक्तिक प्रश्न सोडवा. तुमची समस्या चव्हाट्यावर आणू नका, अन्यथा तुमची बदनामी होण्याची शक्यता आहे. उपाय: आपल्या पायांच्या घोट्याला काळा धागा दोन्ही पायांना बांधल्यास आरोग्य चांगले राहील. तूळ राशी. तुमचे हास्य हे तुमच्या प्रियजनांच्या असमाधानावरचे उत्तम औषध आहे. जर तुम्ही नवीन व्यावसायिक भागीदारीचा विचार करत असाल तर कोणताही शब्द देण्यापूर्वी सर्व महत्त्वाच्या घटकांची माहिती जमा करा. जी गोष्ट तुमच्यासाठी आवश्यक नाही त्यावर तुमचा अधिक वेळ घालवू शकता. गेले बरेच दिवस तुम्हाला शापित असल्यासारखं वाटत असेल तर आज तुम्हाला आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटेल. तुमच्या चपळाईच्या कृतीमुळे तुम्हाला उत्तेजन मिळेल. यश मिळवण्यासाठी वेळ काळ पाहून तुमच्या संकल्पनांमध्ये बदल करा. त्यामुळे तुमचा दृष्टिकोन विस्तारेल आणि तुमचे क्षितिज व्यापक बनेल. तुमचे व्यक्तिमत्व वृद्धिंगत होईल आणि तुमचे मन सुखावेल.
आज तुम्ही आपल्या घरातील सदस्याला कुठे फिरायला घेऊन जाऊ शकता आणि तुमचे बरेच धन खर्च होऊ शकते. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. उपाय: एक सफल व्यावसायिक जीवनासाठी बदामाला रात्री भिजवून ठेवा, नंतर ते वाटा आणि स्वतः खा. वृश्चिक राशी: आज तुम्हाला अनेक नवीन आर्थिक योजना सादर केल्या जातील. कोणतेही वचन देण्याआधी सदर योजनेच्या चांगल्या आणि वाईट बाबी तपासून पहा. आपली कौशल्य दाखविण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल. तुमचा जोडीदार तुमच्याकडून थोडा वेळ मागू शकतो, परंतु तुम्ही त्यांना वेळ देऊ शकत नाही, त्यामुळे ते नाराज होतात. आज त्यांची ही उदासी स्पष्टतेने समोर येऊ शकते. तुमच्या मनाला छळणाऱ्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तुमचे बुद्धिचातुर्य आणि डावपेच वापरा. आज नातेवाईकांच्या घरी जाऊन 1-2 दिवस घालवले तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम मिळेल. प्रेम म्हणजे देवाची पूजा करण्यासारखेच आहे. ते आध्यात्मिक आणि धार्मिकही आहे, हे आज तुम्हाला कळेल. उपाय: सूर्योदयाच्या वेळी प्राणायाम केल्याने आरोग्य चांगले राहील. धनु राशी: जे लोक आतापर्यंत पैसा विनाकारण खर्च करत होते, त्यांना आज समजेल की पैशाची आपल्या जीवनात किती महत्त्व आहे. आज अचानक तुम्हाला पैशाची आवश्यकता असू शकते आणि तुमच्या जवळ पर्याप्त धन नसेल. इतरांच्या गरजा तुमच्या इच्छेच्या आड येतील, परंतु त्यामुळे तुमची काळजी हाच भाग असेल. तुमच्या भावनांना रोखू नका आणि आराम वाटण्यासाठी तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा. घराच्या सुशोभीकरणाऐवजी मुलांच्या गरजांकडे लक्ष देणे देखील गरजेचे आहे. शिस्तबद्ध पण मुलं नसलेलं घर निर्जीव ठरतं. मुलं घराला आनंद देणारी असतात. तुमच्या प्रियकराच्या मागण्याकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही काही दिवसांसाठी सुट्टीवर जात असाल तर काळजी करू नका. तुमच्या अनुपस्थितीत सारे काही सुरळीत पार पडेल. पण जर काही विचित्र कारणाने अडचणी निर्माण झाल्याच तर तुम्ही आल्यावर अगदी आरामात त्यावर उपाय योजू शकाल. तुमच्या जोडीदाराच्या प्रकृतीबाबत कदाचित तुम्ही असंवेदनशीलपणे वागाल. उपाय: तंदूरमध्ये लावलेली गोड पोळी गरिबांमध्ये वाटल्याने आर्थिक स्थिती घनिष्ठ राहील. मकर राशी: तुमच्या ओळखीचे कोणीतरी तुमची आर्थिक परिस्थिती पाहून विचित्र पद्धतीने प्रतिक्रिया देईल. त्यामुळे घरात तुम्हाला अवघडल्यासारखे वाटेल. अतिउत्साह आणि भयकारी महत्त्वाकांक्षा तुम्हाला चिंतेत टाकू शकते. हे टाळण्यासाठी तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. तुम्ही आज तुमचे पत्ते व्यवस्थित टाकलेत तर अतिरिक्त रोख रक्कम कमावू शकाल. प्रत्येक गोष्टीत प्रेमाचा दिखावा करणे योग्य नाही, यामुळे तुमचे नाते सुधारण्याऐवजी बिघडू शकते. व्यावसायिकांना चांगला दिवस. व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास लाभदायक ठरेल. आज तुम्ही सर्व कामांना सोडून त्या कामाला पसंत कराल ज्याला तुम्ही बालपणात करणे पसंत करत होता.
आज तुम्ही तुमच्या जोडीदाराशी छान गप्पा माराल आणि तुम्हाला जाणवेल की तुमचे एकमेकावर किती प्रेम आहे. उपाय: पांढऱ्या गाईला पोळी खाऊ घाला, यामुळे आरोग्य चांगले राहील. कुंभ राशी. मेहनत आणि सहनशीलता याद्वारे तुम्ही उद्दिष्ट गाठू शकाल. लोकांसोबत बोलण्यात आज तुम्ही आपला बहुमूल्य वेळ वाया घालवू शकता. तुम्हाला असे करण्यापासून बचाव केला पाहिजे. तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यात छोट्या छोट्या कारणावरून भांडण होईल, परंतु त्यामुळे दीर्घकाळपर्यंत तुमचे वैवाहिक जीवन बिघडून जाईल. म्हणून अन्य लोक काय सांगतात किंवा सुचवितात यावर विश्वास ठेवता काळजी घ्या. अपेक्षित मातांनी जमिनीवर चालताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. जर तुम्ही यात्रेवर जाणार असाल तर आपल्या किमती वस्तूंची काळजी घ्या. अनुरूपासाठी वैवाहिक संबंध जुळून येतील. उपाय: हिरव्या रंगाची पोशाख सामग्री आणि बांगड्या किन्नरला दान करून एक संतुलित स्वास्थ्य जीवन बनवून ठेवा. बुध या समाजातील हा अनुवांशिक विभागासारखे दयाळूपणे बुधाच्या दुष्परिणामांना कमी करण्यास मदत करेल. मीन राशी. गेल्या काही दिवसापासून कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडथळे निर्माण होत असतील तर आजचा दिवस मात्र चांगला आहे. आज तुम्ही एखादा तारा असल्यासारखे वागाल, पण फक्त कौतुकास्पद ठरतील अशाच गोष्टी करा. आज तुम्हाला तुमच्या जोडीदारासमवेत भरपूर रिकामा वेळ व्यतीत करायला मिळेल. जीवनसाथीच्या आरोग्याकडे योग्य लक्ष देणे आणि त्यांची देखभाल करण्याची गरज असेल. विवाहित दाम्पत्यांना आज आपल्या संतानाच्या शिक्षणावर अधिक धन खर्च करावे लागू शकते. आपल्या स्वभावात चंचलता आणू नका, विशेषतः आपला जोडीदार बरोबर वागताना तर नकोच. अन्यथा घरातील शांततेला ते मारक ठरू शकते. आपले रोमॅन्टिक विचार जगजाहीर होऊ देऊ नका. उपाय: उत्तम आरोग्यासाठी वाहत्या पाण्यामध्ये कच्ची हळद वहा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.